नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. खैरेंची बंद झालेली कॅसेट आहे, त्यांचं म्हणणं कुणीही ऐकून घेत नाही. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची खैरेंवर टीका. वेरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुस्ती आखाडा रंगला. राज्यभरातून मल्ल सहभागी. आता सविस्तर बातम्या. 13 मार्च रोजी हजारो लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी 10 वर्ष प्रधानमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, महिलांना, युवांना संधी कशी मिळेल, मदत कशी मिळेल, त्यासाठी बऱ्याच स्कीम्स आहेत. गोरगरिबासाठी स्कीमचं बद्दल बोलायचं झालं तर रस्त्यावर काम करणारी स्ट्रीट व्हेंडर यांच्यासाठी स्वनिधी योजना आहे. स्वनिधीच्या माध्यमातून संभाजीनगर शहरामध्ये आणि नगरपालिकेमध्ये बऱ्याच लोकांना मदत मिळाली. शहरामध्ये 37,000 लोकांना मदत मिळाली. त्यांचं स्वनिधीचे समृद्धी असं आम्ही संमेलन घेतोय आणि हे संमेलन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आम्ही घेतोय. त्यामध्ये आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय की या संमेलनासाठी उपस्थित राहावं. याचा फायदा एकच आहे, ज्यांना 10,000 रुपये स्वनिधीचे मिळाले, त्यांनी जर ते पैसे परत केले तर बँकेच्या माध्यमातून त्यांना 20,000 मिळतील. ज्यांना 20,000 परत केले तर त्यांना 50,000 मिळतील आणि त्यांच्या संसारामध्ये मदत होईल. याशिवाय वेगवेगळ्या 8 स्कीम्स, त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल, प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड असेल, वन नेशन वन रेशन कार्ड असेल, बांधकाम कामगारासाठी योजना असेल किंवा प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना म्हणजे गरोदर महिलांसाठी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना बाळंतपणाच्या अगोदर आणि नंतर काही अनुदान मिळतं. तर ह्या सर्व गोष्टींना मदत व्हावी, एकंदरीत त्यांचं कुटुंब सुखी व्हावं स्ट्रीट व्हेंडरचं, म्हणून हा मेळावा आहे. त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजनेच्या लोकांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यांनासुद्धा वेगवेगळ्या योजनेचा मदत कशी मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मी आपल्या माध्यमातून प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या सर्व लाभधारकांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आमंत्रित करतो आणि त्या माध्यमातून त्यांच्या राहणीमानामध्ये फरक कसा पडेल, त्यांचं आयुष्य कसं सुधरेल आणि त्यांची गरिबी कल्याण कसं होईल म्हणून हा कार्यक्रम दिनांक 13 मार्च रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ सकाळी 10 वाजता आयोजित केलेला आहे. सर, खैरे म्हणताय का साठवलोटा आहे म्हणे बीजेपीचा आणि खैरे ही आता खैरेंची बंद झालेली कॅसेट आहे. त्यांचं कोणीही म्हणणं संभाजीनगरचे नागरिक सिरियस घेत नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीने बांधकाम मजूर कामगार संमेलन व मोफत सुरक्षा संच घरगुती भांडे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या सूचनेनुसार बांधकाम मजूर कामगार संमेलनाचे आयोजन रविवारी सकाळी करण्यात आले होते.
सिडको N7 येथील रामलीला मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराडकर, अनिल मकरिये, बापू घडामोडे, शिवाजी दांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बांधकाम मजुरांना सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले, तर कामगार संमेलनामध्ये घरगुती भांड्याचे संच वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचा लाभ 5000 लाभार्थ्यांनी घेतलाय। फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ आपण सर्वजण घेत आहोत। मला हे सांगण्यात अत्यंत आनंद वाटतो की सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कुठलाही जात, धर्म, पंथ, भाषा याचा कुठलाही आपला भेदभाव न करता सगळ्यांना, जो घटक वंचित आहे अशा सगळ्या लोकांना मदत करण्याचे, पण सरकारमध्ये आल्यानंतर सगळे लोक हे आपले नागरिक आहेत, आपले देशाचे सगळे स्वयंसेवक आहेत, अशा माध्यमातून सगळ्यांना मदत करण्याचं धोरण हे मोदी सरकारचं आहे। आपल्या सेफ्टीसाठी होती ही आपल्या घरामध्ये आपल्याला उपयोगी पडणारी अशी भेट आज या ठिकाणी दिली जाणार। मी खरोखर शिरीष बोराडकर आणि हाफिज शेखचे खूप खूप आभार मानतो, कारण की यांनी हा पुढाकार घेतला। एवढं मोठं रजिस्ट्रेशन करणं हे सोपं नाहीये। आम्ही पण ट्रकच्या वेळेस केलं होतं, त्यावेळेस जो 1800 लोकांचं केलं होतं टप्प्यात। आजही या याच्यामध्ये पण आम्ही बरेच वार्डात केलेले, 30-40 सहज झालेले आहेत, आमचे पण 800 रजिस्ट्रेशन झालेले आहेत, ते पण आम्ही लवकर वाटप करणार आहोत। पण आज मी खरोखर ऑफिसचं कौतुक करतो की रोज पाठपुरावा करून बोराडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर कराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जानेंद्रच्या मार्गदर्शनाखाली आपण एवढी मोठ्या संख्येने आज अबकी बार 400 पार जरा जोरात घोषणा द्या। अबकी बार 400 आमदार रोहित पवार यांच्या कन्नड येथील कारखान्यावर ईडी विभागामार्फत कारवाई करण्यात आल्यावर शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूकडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे। जय शिवराय। मी गुळवे आबांचा व्हिडिओ बघितला, बारामती अॅग्रोचे जे व्हाईस चेअरमन आहेत, की रोहित दादा पवार येत आहेत सोमवारी दुपारी 2 वाजता कारखान्यावरती आणि कारखाना चालणार आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मात्र त्याचबरोबर ही त्यांची बाजू आहे, सरकारी बाजू सुद्धा ही आहे की ईडीनी जप्त केलाय। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाची आम्हाला काळजी वाटणारच आहे। आम्ही इथले लोकप्रतिनिधी, लोकांमध्ये काम करणारे, अनेक वर्षापासून या लोकांची सेवा करणारे लोक आहोत आणि या अनुषंगाने 11 वाजता सकाळी, जरी रोहित दादा दुपारी 2 वाजता येणार असतील तरी 11 वाजता सकाळी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही तहसील ऑफिसवरती या, जेणेकरून आपण तहसीलदार महोदयांना, प्रशासनाचे ते अधिकारी आहेत म्हणून आपण त्यांना हे निवेदन देऊया की साहेब कारखान्याची काय बाजू आहे किंवा ईडीची काय बाजू आहे, याच्यापेक्षाही शेतकऱ्याची काय बाजू आहे याला महत्व द्या आणि शेतकऱ्याला कुठेही त्रास होणार नाही, बिलं थकणार नाहीत किंवा कुठेही काही प्रॉब्लेम होणार नाही याची आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारा। हे निवेदन द्यायला आपल्याला जायचं आहे आणि आपण ते निवेदन देणार आहोत। तदनंतर दोन्ही बाजू काय बोलतात, दोन्ही बाजूंचं काय होतं ते आपल्याला बघता येईल आणि ते काय ठरवेल। मात्र प्रशासनाकडे कागद असल्यामुळे प्रशासनाला जाणीव राहील की जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 11 वाजता विदाऊट फेल कन्नडला तहसीलला यायचंय आणि निवेदन द्यायचंय। थँक्यू। श्री काथार समाजसेवा संघ अतीत काथारवाणी समाज महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने उद्योजक महिलांसाठी महिला गौरव पुरस्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समाजातील महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काथारवाणी समाज महिला मंडळ तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात व व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी रणधीर गायकवाड, स्वाती स्मार्ट, चंद्रकांत काथार, पिशोरकर यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती। समाजातील होतकरू महिलांसाठी त्या करीत असणाऱ्या व्यवसायाचे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते।
यावेळी बचत गट उत्तम मार्गदर्शक, बचत गट स्थापन करून महिलांना स्वावलंबी करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याबद्दल श्री काथार समाजसेवा संघ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत महिला कार्यकारिणी आयोजित जागतिक महिला दिनाबद्दल गौरव पुरस्कार देऊन ज्योती काथार यांना सन्मानित करण्यात आले. एकूणपणे मी आता जे तुमचं समाजात पाहते माझ्या ओळखीच्या या तिघी बाई ज्योती साकारकर आणखी सीमा, तर पाहिलं की अतिशय उत्साही सगळ्या झाले. आणखी त्याच्या खाली सुद्धा मी सगळे स्टॉल पाहिले तर तुम्ही एकदम कॉन्फिडन्स आणि छान राहणाऱ्या आणि तुमच्यात एक सुंदर युनिटी आहे. हे तुम्ही ती एकत्र येऊन काहीतरी काम करू शकता. हे महिला शक्ती खऱ्या अर्थाने तुम्हाला बघायला मिळाली तर ते छान वाटतं. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ATN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15
2425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. ब्रेक नंतर आपले स्वागत. वेरूळ येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने शनिवारी रोजी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायत वतीने कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात राज्यभरातून मल्ल सहभागी झाले होते. वेरूळ येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्राच्या दुसऱ्या दिवशी वेरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. वेरूळ या ग्रामीण भागात शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वेरूळ ग्रामपंचायत तर्फे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर कुस्तींच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात राज्यभरातून ग्रामीण भागातील शेकडो पहिलवान सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी 2 सत्रात लहान मोठ्या कुस्त्या झाल्या. 20 रुपयापासून ते 11,000 रुपयेपर्यंत निकाली कुस्ती झाल्या. राज्यभरातून आलेले नामवंत मल्ल पहिलवान मंडळी या मैदानात येऊन कुस्ती खेळल्या. वेरूळ येथील ग्रामपंचायत मार्फत अध्यक्ष चंदू राठोड, उपाध्यक्ष हंसराज चव्हाण, यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच विजय राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष तथा यात्रा कमिटी अध्यक्ष सुरेश नाना ठाकरे, वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे, चेअरमन मूलचंद चव्हाण, सदस्य नामदेव बकाल, सदस्य त्र्यंबक जोनवाल, माजी सभापती विजय भालेराव, नाना मिसाळ, सूर्यकांत सन्ननसे, शौकात भाई, तलाठी लक्ष्मण जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी मोहम्मद नईम, राजेश आडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद.
वृक्षारोपण करून सामाजिक कार्यकर्ते आणि शहर विकासाचे अभ्यासक ग.म. पिंजरकर यांनी वृक्षारोपण करत केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा। सामाजिक कार्यकर्ते ग.म. पिंजरकर हे नेहमीच वृक्षारोपण आणि संगोपनासाठी अग्रेसर असतात। त्यांचा वाढदिवस देखील स्वामी विवेकानंद उद्यान येथे प्रत्यक्ष खड्डे घेऊन 7 झाडे लावून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी ते म्हणाले की कोरोना काळामध्ये सर्व जगाने ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेतले आहे। यामुळे सर्वांना प्राणवायू देणारी आणि सर्वांचे आयुष्य वाचवणारी व वाढवणारी अशी झाडे लावून आपण आपला आणि आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करूया असा संकल्प केला आणि मित्रांच्या आणि उद्यानप्रेमींच्या मदतीने हा उपक्रम प्रत्यक्ष राबविला। याचा मला मनापासून आनंद होतो असे ते म्हणाले। या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडगे यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले, तर गोदावरी शाळेची विद्यार्थिनी प्रांजल राजू म्हस्के हे विविध फुलांचा सुंदरसा गुलदस्ता तयार करून तो भेट देत पिंजरकर यांना शुभेच्छा दिल्या, तर उपस्थित सर्व उद्यानप्रेमींच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी अरुण रोडगे, अनिल पोलकर, NP दराडे, पवन कुमार यांनी उद्यानात लावण्यात येणाऱ्या नामफलकासाठी सहकार्य केले। नुकत्याच उद्यानात पिंजरकर यांच्या पुढाकाराने आणि लोकवर्गणीतून 52 नारळाची झाडे लावण्यात आली आहेत। घनश्याम सरोदे आणि देवकर यांनी त्या नारळाच्या झाडाचे पोषक ड्रिंक्स स्वखर्चाने दिलेत। त्यांची फवारणी झाडांवर करण्यात आली। यावेळी राणे, गाडेकर कटारे, VM माने, भारत वैद्य यांच्यासह उद्यानप्रेमी स्टाफ आदी उपस्थित होते। या निमित्त आता त्यांनी एक सूचना केली, ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कमीत कमी 1 झाड त्या गार्डनला लावावे असे त्यांनी आव्हान केले। त्या आव्हानाला दाद देऊन त्यांच्या स्वास्थ्याचा 70वा वाढदिवस आहे, परंतु आज जवळजवळ 7 झाडं ते लावणार आहे। 1-0 त्यांनी ठेवलेलं आहे, पुढच्या वेळी ते कंप्लीट करू। धन्यवाद। आज कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार उदयसिंग राजपूत यांच्या सभेवर बहिष्कार घालण्यात आला। विधानसभेत मराठा समाजाविषयी एकही मुद्दा न मांडल्यामुळे मराठा समाजाच्या वतीने आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना माघारी फिरावे लागल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर। खैरेंची बंद झालेली कॅसेट आहे, त्यांचं म्हणणं कुणीही ऐकून घेत नाही। केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची खैरेंवर टीका। वेरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुस्ती आखाडा रंगला, राज्यभरातून मल्ल सहभागी। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र ADN।